त्याचं बर्थडे गिफ्ट घ्यायला चाललंय. जसं की गेल्या वर्षी आम्ही त्याला कम्प्युटर घेतलेला, तर ह्या वर्षी वेगळं काहीतरी घ्यायचंय. तर व्हिडिओत बघा, तुम्हाला समजेल. लिपा पोती काय खरं नाही. चिमणी चमकते बाबा. आता चिमणी चमकते. तोंडात जाते तसं नको ना करू समोर. अरे बाळ कसं बसले बघ की. ते दुनियात चॅप्टर आहे. आधीच काळ आहे त्यांना. काळ समोर तर सांगा रोडल. मी आधीच काळ डोसा म्हणा. इकडे मी लावते लाडू. हा बस बस नको घालायला. अरे ते ना मोडते बघ. तर आज आहे 5 जुलै आणि 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता आवरून निघालोय. तर लाडूचं नाही, दादूचं माझ्या बर्थडे आहे 2 दिवसानंतर. त्याची शॉपिंग करायला चाललोय आम्ही थोडंसं लवकर. गन मॉडल ये कैसी पद्धत है रे बाबा. त्याचं बर्थडे गिफ्ट घ्यायला चाललंय. जसं की गेल्या वर्षी आम्ही त्याला कम्प्युटर घेतलेला, तर ह्या वर्षी वेगळं काहीतरी घ्यायचंय. तर व्हिडिओत बघा, तुम्हाला समजेल की आम्ही काय घ्यायला चाललोय. कारण परत 2 दिवसाने आहू नाही आहेत, त्यामुळं आजच खरेदीला निघालोय. बहुतेक गॅलरीचं दार काय. ह्या वाढदिवसाचं बर्थडे गिफ्ट असणार आहे सायकल. तर चला तुझ्या बर्थडेला घेऊया. तुझ्या बर्थडेला कोणती आवडले. ते रेड नको. ही पण छान आहे की. तीच आहे रे बाळा. ही फक्त कलर वेगळा ह्याचा. उंच आहे का ही. मला पण तसंच वाटतंय. तू काय बघू नको. तुझा हा बर्थडे आल्यावर सायकल घ्यायचं. बघा लिखरू किती छान आहे. तू काय बघू नको. आता मम्मीचा बर्थडे येत आहे. पप्पा काय बघू मी. माझा बर्थडे येत आहे आता. काय बघू सांगा की. दादा झालं माझा. खुश बर्थडे बॉय. नाही आता माझा बर्थडे आहे. नाही माझा बर्थडे आहे. नाही आता माझा बर्थडे येत आहे. माझा बर्थडे आहे आता परत. सायकलीला लॉक, बेल, वॉटर बॉटल हे सगळं व्यवस्थित आम्ही बसवून घेत होतो इथे या ठिकाणी. आणि आता चला सायकल घेऊन घरी जायचं आहे. तर अर्धा तास बघितल्यानंतर समर्थला तशी ब्लॅक आवडली होती, पण ती थोडीशी उंचीला कमी होती आणि आम्हाला चांगली हायटेड घ्यायची होती, त्यामुळे हे सिलेक्ट केली. आणि कलरसुद्धा छान आहे. पहिली त्याची ब्लॅक कलर. इथं सायकल खेळायचं. लगेच बर्थडे गिफ्ट घेतलेला आहे. बर्थडे गिफ्ट. बर्थडे बॉय. पप्पाकडे. आव रोडला जाईल. गोल आव धरा. पडल बघा. मला इकडे गोल. अहो मला किती ते नाही केलं. तुम्हाला एका याच्यात एक झपका दिन म्हणलं बरोबर खेळायला लागलं. इकडे ये. ते बघ केवढा आहे. तीच आहे बघा. आपण ती काळी बघितलेली आहो. हाय पप्पा माझ्या जागा.
गोल गोल राऊंड कर, रोडला जाऊ नको. गोल फार गोल गोल. बस नाही बाबा, पायाचं बरोबर होईना. बर्थडे माझा आहे, माझ्या बर्थडेला गिफ्ट भेटतंय. अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. आहा, जम गया जम गया. उद्या ब्रेक दाबा येत नाही तुला, उभा राहत नाही. काय म्हणते? नको लांब, इथंच गोल फिर. शिकलं बाय. माझं एक काम वाढवलं आता. चल मम्मी, चल मम्मी. मम्मीला चलच आहे आता. येते येते. गाड्याची ब्रेक दाबर, ब्रेक दाबून उतर. ब्रेक दाबून उतर. हा, उभा राहा. आपली तशीच करायची. सायकल घेऊन घरी आलो आणि मग लाडू म्हणत होता बाहेर भेळ खायची. तसं समर्थलाही आवडते, पण बाहेर न करता आता मी घरी प्लॅन केलाय चिंचची चटणी सुद्धा. तर चला तुम्हाला दाखवते. तर मी फोडणी सुद्धा टाकणार आहे भेळला. कसुरी मेथी आणि हिंग. ह्याच्यामुळे ना छान असा फ्लेवर येतो. चवीनुसार मीठ. तर कसुरी मेथी आणि हिंगचा मी तडका देते, कारण आपण ते कच्चं टाकू शकत नाही, त्यामुळे 1 चमचा तेलामध्ये. आणि त्यामुळे इतकी छान फ्लेवर येतो ना भेळला, आणि भेळ खूप छान लागते. आणि सगळं घरचंच आहे. चिंच गूळ हे सगळं मी विकतची चटणी न वापरता, कारण ते फ्रीज करण्यासाठी, जास्त दिवस ठेवण्यासाठी त्यात केमिकल वापरलं जातं. हे आपलं घरचं ताजं ताजं करायचं आणि खायचं. तर बाहेर भेळ न बनवता अशी घरगुती मुलांना बनवून दिलेलं कधीही चांगलं. 99.99 मी बाहेरलं टाळतेच. मग ते फळं असो, चॉकलेट गोळ्या असो, बिस्किट असो, कोण पाहुणे आलं तरी येताना खाऊ आणलेलं तेवढंच माझ्या मुलाला घरचा खाऊ, म्हणजे असं बाहेरला खाऊ असतं. नाहीतर सगळं त्यांना घरचंच मी बनवून देते. त्यांना जे काय पाहिजे ते सकाळी सांगून ठेवतं, मग मी ते संध्याकाळी किंवा दुपारपर्यंत मुलांसाठी बनवून ठेवते. तर हे बघा, झटपट भेळ तयार झाली. तर कोथिंबीर आवडत नाही पोरांना, त्यामुळं कसुरी मेथीच टाकलेली आहे मी. इतकी मस्त टेस्टी लागते ना. आणि मी त्यांना चॉपिंग करून ठेवलं, पण मी विसरली होती कांदा टाकायचं, कांदा आणि हे टोमॅटो. तर ते मी परत मिक्स केलं आणि सगळ्यांना प्लेट भरून दिले. परत रुद्र, शिव, दादू होते, त्यांनाही सगळ्यांना लेकरांना भेळ दिली प्लेट भरून खायला. काय झालंय? लागल लागल. शिवला लागलं, शिवला लागलं. रडली रडली गेली घरात. मम्मीचा मार खाते आता रुद्र.